छोटे बेबी असंच ठेवतात. गाईज आता इकडे तुम्ही गेस करूच शकता, होली आहे तर पुरणपोळीचा पीठ मळते मम्मी. इकडे मम्मी आहे पुरणपोळीची तयारी करते आणि इकडे बनतोय पुरण. तर हे डायरेक्ट आता पुरणपोळी झाल्यावर भेटूया. ओके. तर गाईज इकडे तुम्ही न्यू टेक्निक बघू शकता. इकडे गरम खूप होतंय तर एवढा कोण डाळ आणि गुळ करत बसेल, त्यापेक्षा आपली इझी टेक्निक ज्यूस बनवतो त्या मशीन. आता मम्मीने गॅस ऑन ठेवलाय आणि मिक्स करते ते. सो इझी वे, बेटर वे. हे ह्यांनी केलं म्हणून आता चाळणीत चाळावं लागणार नाहीये. लगेच स्मूथ झालंय बघा, एकदम स्मूथ. चाळणीची गरजच नाही आता, चाळणीने करणार नाही आणि मस्त पुरणपोळीचं सारण बनणार. तर गाईज तुम्ही पण ट्राय करा. हे तुम्हाला जास्त मेहनत घ्यायची असं गरज नाही. चाळणीमध्ये जास्त मेहनत घ्यावी लागते, 2 जण पण लागतात कधी कधी, त्यापेक्षा हे आपलं मस्त. ओके, बिझनेस. तर गाईज आता इथे ईश्वरी देवाऱ्याची तयारी करते. हे बघा आमची तयारी, देवारा सजवते चांगला चांगला, छान छान. ब्लर झाली आपल्याला बोलते तशी बोलते. छान छान दिवसांनी ब्लॉग मध्ये येते ना काहीच म्हणून. आणि मम्मी आतमध्ये पुरणपोळी बनवते, सो मी तुम्हाला दाखवते. वेट. Oh my god, guys, तुम्ही बघू शकता. Wow, 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 so beautiful, so elegant, just looking like a wow. तर गाईज ही आहे आपली पुरणपोळी आणि तुम्हाला वाटत असेल ही जास्त पुरणपोळी आहे, म्हणजे सगळ्यांना असं देण्यात ही जास्त पुरणपोळी नाही आहे. संपूर्ण तर लगेचच जाईल, कारण असं देणार तर सही. आणि इकडे बाकी आहे अर्धा पीठ इकडे आहे आणि सारण इकडे डब्यात काढूनच ठेवलं आहे. सो ही अर्धी पुरणपोळी उद्या करू. सो आत्ताच सगळी करायची काही घाई नाही आहे. सो मी तुम्हाला दाखवते. बाहेर मी देवाची पूजा केली आहे ते तुम्हाला दाखवते. सी इकडे देवारा सजवलेला आहे, तुम्ही बघू शकता. नाईस. काय बोलणार म्हणून जाळी पण लावायला पाहिजे. हो ते पण ठीक आहे, शायनिंग मारून चालणार नाही. तर आता आपण तयार रेडी बिडी होऊया जराशी आणि मग फोटो आणि रील काढूया गाईज. ओके गाईज. तर इकडे मम्मी, मी आणि दीदी तयार झालेलो आहे आणि इकडे आता आम्ही चाललोय खाली पूजा करायला, म्हणजे होळीचं दर्शन घ्यायला. राईट. तर जाऊया. मम्मी काय बोलशील तू? होळीचं दर्शन घ्यायला. दीदी तू काय बोलशील? काहीच नाही बोलत आमची. भेटूया नंतर गेल्यावर तिकडे. तर गाईज आता आम्ही चाललोय उतरू खाली. पप्पा थांबले, पप्पा वैतागले असतील कारण आम्ही खूप नाही म्हणजे नॉर्मल फोटो काढले. तर आता मी जाते आणि नंतरच तुम्हाला दाखवते. लेट्स गो. तर गाईज इकडे आहेत मम्मी पप्पा आणि तुम्ही बघू शकता इकडे सगळ्या होळीचं दहनाची तयारी केलेली आहे आणि आम्ही पुढे चाललो आहे. याच्या मम्मी हाय. आणि इकडे मी आणि दीदी आहे. तर जाऊया पुढे आणि मग बघूया काय हालचाल. गाईज तर आता इकडे मी बसले आहे बुलेटवर आणि पप्पा मम्मी आम्ही सगळेच वाट बघतोय काकीची की ती कधी येणार आहे आणि मग आम्ही कधी पूजा करायला जातो. सो वाट बघतोय आणि आल्यावर जाऊचा. आणि हा आधी आम्ही इकडे राहायचो. आता तर गाईज आता मी तुम्हाला कशी दिसत होती अशी मला काय माहीत नाही, बट आता मला
खूप झोप आली आहे. जेवलो वगैरे आम्ही, पाय पडून मला फोटो वगैरे काढले आणि आता खूप झोप आली आहे. उद्या होळी आहे, सो झोपूया आणि डायरेक्ट आता उद्या भेटल्यावर भेटूया बोलते, उद्या उठल्यावर भेटूया. सो बाय, गुड नाईट. तर गाईज गुड मॉर्निंग. आता मम्मीने ठेवली आहे चहा आणि दीदी पिते कॉफी. आता आम्ही जाऊ खाली खेळायला. होळी यशस्वी येते, सो बघत राहा आजच्या दिवसात काय काय होतंय. लेट्स गो. होळीची तयारी आता नंतर कलर लावते आम्ही आल्यावर. आमचा एकच राहिला आता. गाईज आमचा कलर लावून झालाय तरी आता परत सांग. सेल्फी काढ आपला. चल एक मस्त. ओके लावला. अरे गाईज तिने आम्हाला सगळ्यांना कलर लावला पण हिला कोणी कलरच नाही लावला. हॅपी होली. पुढे का चलते हॅपी होली. नो गाइस ये यशस्वी नहीं है और ये यशस्वी दीदी काय बोलशील तू? दीदीला भिजायचं नाही, बघूया की लास्ट पर्यंत भिजते की नाही. काय हे बघ आत्ताच खाली फोडला. नाही म्हणजे दुसऱ्यांचे असतील आणि मी ब्लॉग काढत असेल. हा हे पोरं आपलं. हा तेच लास्ट काय गाईस. आता इकडे यशस्वी दीदी, साक्षी दीदी आणि अजून दीदी आहेत बसलेत आणि इकडे मी आणि दीदी आहे. तर आता आम्ही सगळे चाललो राऊंड मारायला. तर लेट्स गो. हाय गाईस. काय गाईस आता आम्ही मित्राकडे निघालो आणि आता आम्ही चाललोय आयांशकडे. तर जाऊया आणि उठूया. कसं उडवतो? हॅपी होली बोल. हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली.
गाईस हाय बोल हाय. आता आम्ही चाललो घरी जाऊया. हॅपी होली. तिकडे बघ. गाईस लेट्स गो. माझ्या साईडला येऊ नका. सर्व प्रकारचे वास आहे तुला. सो गाइस डोसा मेकिंग. सॉरी गॅस बंद आहे. डोसा आता मम्मी इकडे बनवते मूग डाळ डोसा. सो ह्यांचे सगळ्यांचे तर डोसे खाऊन झालेत. बघा भाईचा कलर बघ. आज आत्ता मी जस्ट अंगावर आले तर आता मी खाईन. आणि इकडे बाहेर आपले बच्चास बघा. इशूचा ऐकतो ना तू. कोणाचा आहे तू? इशूचा आहे. लव यू. इकडे आपली पुरणपोळी आता रेडी झाल्या आहेत गरम गरम. इकडे मम्मी अजून पुरणपोळ्या बनवते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अगेन आणि एकदम मस्त पुरणपोळ्या बनतात. हा का माझ्या मम्मीच्या एकदम भारी पुरणपोळ्या बनतात. म्हणजे कुठल्या पण असू दे ते चांगल्या लागतील पण मम्मीच्या हाताचे एकदम भारी लागतात. ओके एकदम सगळं परफेक्ट असतं आमच्या मम्मीच्या हातात. ओके ढोकळा बनवेल ना तेव्हा पण एकदा दाखवते. मम्मी गुजराती आहे ना सो ढोकळा दोन्ही एकदम बॅलन्स आहे एकदम भारी. कमेंट करून सांगा की अजून कुठल्या कुठल्या रेसिपी पाहिजे तुम्हाला. आणि मी खूप छान बनवते ना. तू नाही मम्मी. आणि मम्मीचे गुण हिच्यामध्ये आले तर ही पण चांगलं जेवण बनवते. पागल झालाय का. आणि हा एक त्रास देतोय. हा त्रास देतोय आणि पसारा करून ठेवलाय घरभर. ए उठा चला उठा उठा आता उठा. जल्दी जल्दी उठा. रियान ईश्वरी चलो चलो उठो. टीव्हीवर बघशील ना तुला. बोल बाय इशू. मला पप्पी दे. ये पप्पी दे ना. सो हे गाईज आता इकडे मम्मी आणि दीदी तुम्हाला घर दिसतील. पण आता आम्ही चाललोय गावाला. का असंच काय रिझन आहे सांग. गावाला चाललोय भेटायला छोटी बेबीला. आणि आमची मनीला आणायला. तिला सुट्ट्या पडल्याच शाळेत. हां मग तिच्याबरोबर अजून नवीन नवीन काही ना काहीतरी करू. क्रिएटिव्हिटी आणि त्याचे पण ब्लॉग्स येतील. तर सध्या तर आता आपण चाललो आहे. बघूया रस्त्यात भेटूया नंतर. गाईज आता आम्ही थांबलो इकडे चहा पियायला. चाय ब्रेक. आणि आम्ही थांबा मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते. प्लीज बघा पप्पा चहा पियायची. आणि दीदी गाडीमध्ये. ओके भेटूया नंतर. पुढे काय काय होतं ते बघत राहा. हाय गाईस. कोण हाय मनी. तर आता पण जाऊया आतमध्ये आणि बघ भेटूया.
आता इकडे आम्ही आलोय देवळात पाया पडायला. या इकडे तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल बघू शकता, हे मॅची होतात त्याच्या ट्रॉफ्या सगळ्या इकडे आहेत हे सगळे. आणि आतमध्ये आपण स्टेअरवरून गेलो, इकडे पण तुम्हाला ट्रॉफ्याच दिसतील. आणि खाली इकडे मंदिर आहे. काय बोलशील? आता आम्ही पाया पडतो आणि मग जातो बाहेर. हे बघा, आणि आई जेवण बनवते. आता आम्ही जेवू. हाय करा, हाय करा. इकडे फोन नाही, ब्लॉग टाकते. हाय करा असा. दिसतंय इकडे. तर आता आपण जाऊया, जेवूया. मी निघताय. बाय बाय बाय. चला आता मम्मी, आम्ही आमच्या पार्सलला घेऊन चाललोय आता छोटीशी. चलो लेट्स गो गाईज, लेट्स गो. हॅलो. तर मी पण यांच्यासोबत चाललेले. आता कुठे चालली तू? सांग जरा. चालले डोंबिवलीला यांच्यासोबत, ईशिवांच्यासोबत. आणि तर आज खूप मजा येणार आहे आमच्या घरी. हा. आणि बघा माझी बॅग आहे, म्हणजे मी पण. बाय बोल तुझ्या फ्रेंडला. बाय. गाईज आता आम्ही निघालोय. आता आम्ही चाललोय रोहाला. सगळे चष्मा चार्जिंग काढले का? चार्जर. हाय गाईज आता आम्ही आलोय रोहाला. चाललो आता अजून. हाय करा इकडे. हाय करा. हाय. इकडे आता आम्ही जाऊ वरती बबूला आणि काकीला भेटायला. तर चला जाऊया वरती आणि बघूया. हाय. तर आता आम्ही आलोय. छोटे बेबी असंच ठेवतात. तू कौन हुई जी? तू सोच कोण हुई? अरे यार मी कन्फ्यूज होते. चाची. चाचीला मराठीमध्ये काय बोलतात? काकी. झोपली ती. हाय हाय गाईस. उद्या बाय बाय. हाय. आता आम्ही आलोय काकाच्या दुकानावर. लास्ट भेट. मग आता मनीला आम्ही डोंबिवलीला घेऊन जाणार आहे. काय बोल? परत बोल. 9 दिवस राहणार आहे म्हणून इथं भेटायला. ओ काय बोलते? हॅलो. आम्ही आलेलो नागोदनाथ. तर इथं म्हणजे थोडे बाहेर आहेत. आणि तर इथं आम्ही खायचं सामान थोडं घेतलेलं आहे. आणि माझे बॉटल. तर अजून वडापाव आणायला गेले. ठीक है, समझ गया. ध्यान येतो मी. 9च्या ट्रेननी ना. बाय. गाईज आम्ही आता वडापाव खातोय आणि आम्ही निघालो आता डोंबिवलीला जायला. डोंबिवलीला जायला. पाहिजे का? फटाफट. तर आम्ही खातो आता आणि सर्व खाते. आहे हाऊस. मनी बोल, काय करतोय आता आपण? आता आपण ना हे खातो. माझी कॉफी आहे. इथं कॉफी आहे माझी. इथं कोथिंबीर भरली. तर मी एक खायचं राहिलं मला. तर इथे वडा आहे आणि बाबा कुठे आहेत आपले? बाबा कुठे गेले? गायब झाले. ऑर्डर आणते. इथे वेटर नाही, इथे बाबा वेटर. बाय. आता दादा मला सोडून चाललेत. आता आम्ही चाललो वरती घरी. फ्रेश बिश होऊ आणि मग बघूया
बस व्लॉगला एंड. तर गाईज आता आम्ही घरी आलो आहे आणि आता आम्ही खाणार, फ्रेश होणार आणि मग झोपून जाणार आहे. कारण की खूप रात्र झालेली आता आणि आम्ही लेट आलेलो आहोत. कारण की पोचता आम्हाला 8 ते 10 वाजलेले आहेत. तर आम्हाला चला आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. हिच्याबरोबर आता व्लॉग येतच राहतील आपले आणि रील्स पण नवीन नवीन टाकू. सो लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. टाटा.